स्वातंत्र्याच्या अमृत भावनेला साजेसे अधिकार आणि न्याय सामान्य जनतेला मिळावेत यासाठी कराड तहसील कार्यालयाच्या दारात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा 47वा दिवस होता। या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत आंदोलक गणेश तुकाराम पवार यांनी सामान्य जनतेच्या घासाचा सन्मान या संकल्पनेतून आंदोलन स्थळी स्नेहभोजनाचे आयोजन केले। प्रशासनाच्या दारात आंदोलन करत असतानाच त्याच ठिकाणी सामान्य जनतेला भोजन देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच आगळा वेगळा आंदोलनात्मक उपक्रम असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। ज्यांच्या घासासाठी लढतोय त्यांच्या सोबतच घास घेणार असा थेट आणि आक्रमक संदेश या उपक्रमातून प्रशासनाला देण्यात आला। या स्नेहभोजनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 200 ते 250 नागरिकांनी भोजनाचा आनंद घेतला। आंदोलन म्हणजे केवळ घोषणा, निवेदने आणि निदर्शने नव्हे, तर सामान्य माणसाच्या प्रश्नांशी प्रत्यक्ष नाळ जोडणारी चळवळ असते, हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले। प्रशासनाच्या दारात 47 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या या स्नेहभोजनाने सामान्य जनतेच्या ताटातील घास सुरक्षित करा, अन्यथा आंदोलनाची धार आणखी तीव्र होईल असा स्पष्ट इशाराच प्रशासनाला दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती।